एका 7 वर्षाच्या मुलीवर लैंगिक शोषण करण्याचा पोलीस तपास. अरे बाप रे बाप, हे काय चाललंय काय जगामध्ये? अरे एका लहान मुलीवर हे असं घाणेरडं कृत्य केल्यावर तिचं पूर्ण आयुष्य बर्बाद होत आहे रे, आयुष्य बर्बाद होत आहे. असे कृत्य करताना त्या मुलाचे हात कसे कापत नाहीत, त्यांना लाजा कशा वाटत नाहीत? अरे मुलगी ही एक आई असते, कोणाची बहीण असते, पवित्र स्त्री असते, आणि अशा मुलींवर हे असे घाणेरडे प्रकार, हे कुठेतरी थांबलं पाहिजे, कुठेतरी बंद झालं पाहिजे, हे कायमस्वरूपी बंद झालं पाहिजे. शी, काय काय चाललंय काय या जगात? कंटाळा आला मला. रोज रोज 30 बातमी. कधी कधी ना माझा संताप होतो, फार वाईट वाटतं, क्लेश होतात मनात. हे असं कशामुळे झालंय माहिती आहे? आजकालच्या मुलांच्या अपेक्षा खूप वाढल्या आहेत, आणि या अपेक्षा वाढल्यामुळे या मुलांचं लग्न होत नाहीत वेळेवर, म्हणून ही मुलं या थराला जातात. कधी रेप करतील, कधी लैंगिक शोषण करतील. अरे काय, त्या मुलीचा जरा विचार करावा. तिचा काय दोष आहे? जिच्यावर हे झालं तिचा काय दोष आहे? शी. आजकालच्या आईवडिलांनी लहान मुलांना वेळीसच चांगलं काय आणि वाईट काय हे ते पटवून दिलं पाहिजे, समजावून सांगितलं पाहिजे. तेव्हा कुठेतरी हे प्रमाण बंद होईल. आणि वाढतच, ते सतत वाढतच चाललंय. काय करणार? फार त्रास होतो. अशा वेळी त्या मुलींच्या आई वडिलांना सुद्धा त्रास होतो, त्या दुप्पटीने होतो. लोकांची बोलणी खावी लागतात, सतत लोक बोलत राहतात. मग आई वडील सुद्धा आत्महत्या करतात, आणि मुलगी वाया जाते, बर्बाद होतं तिचं आयुष्य. ना तिचं लग्न होत, ना तिचं शिक्षण होत, ना नोकरी मिळत, ना काही नाही. खोलवर परिणाम होतो मुलींवर या गोष्टीचा. मग आई वडील आत्महत्या करतातही, आणि जिच्यावरती झालं ती आत्महत्या करते. काय करणार? काय करणार? सांग काय करणार? काहीच करू शकत नाही. हे कुठेतरी थांबलं पाहिजे असं मला सतत वाटतं. सतत फार त्रास होतो रे. नको, असं व्हायला नाही पाहिजे, असं व्हायला नाही पाहिजे. कुठेतरी ह्याला एंड पाहिजे, कुठेतरी ह्याला एंड पाहिजे. ही विकृती आहे रे, सगळी ही विकृती आहे, बस, बाकी काही नाही. तुला आठवतंय दादा, अशीच घटना आपल्या जवळपास झाली होती. जेव्हा आपण पूर्वी राहत होतो ना एका घरी, तेव्हा आपल्या शेजारी एक नवीन जोडपं आलेलं. हां, तर त्या जोडप्याची एक मुलगी होती, त्यांची श्रेया नावाची. आठवतंय? ती मुलगी अशीच हरवली होती. आई तिला शाळेतनं आणण्यासाठी गेली, पण वाटेतच ती श्रेयाच्या आईला तिची मैत्रीण दिसली, भेटली, म्हणून ती तिच्याशी गप्पा मारत राहिली. आणि गप्पा मारता मारता इतकी दंगा झाली की तिच्याबरोबर असलेली मुलगी, तिला कळलंच नाही तिच्याबरोबर ती कधी सुटून गेली. ती कुठेतरी भरतीकडेच गेली श्रेया. आणि मग तिची आई केवढी कासावीस झाली होती, केवढी घाबरली होती, रडत होती ती. मग एका पोलिसांनी तिला बघितलं रडत असताना. ती 10 वर्षाची श्रेया असल्या कारणाने पत्ता सांगितला. मग पोलीस तिच्या श्रेयाच्या घरी आले तिला सुपूर्द करायला. हो, केवढा जीव भांड्यात पडलेला श्रेयाच्या आई आणि वडिलांचा. बाप रे, शी. पण अनर्थ टळला, हो की नाही?